नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या YouTube चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 30 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्राच्या हवामानाचा अंदाज. आज जर पाहिलं तर आज काही असे जे ठिकाणे असणार त्या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस राज्यामध्ये पाहायला मिळाला. जो बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचा पट्टा झाला, डिप्रेशन तयार झालं, त्यानंतर डीप डिप्रेशन हे सध्या महाराष्ट्राच्या उत्तर बाजूला छत्तीसगडपासून पश्चिमेला सरकत आहे. तर हा डिप्रेशन जवळ आल्यानंतर राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस सध्या पाहायला मिळत आहे. आज जर पाहिलं तर आज एक दुसऱ्या स्वरूपात अतिवृष्टी सदृशही पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच हा पाऊस असेल तर उद्यापर्यंत हा राहण्याची दाट शक्यता आहे. उद्या संध्याकाळनंतर राज्यातील पाऊस हा हळू-हळू कमेल. मात्र आज आणि उद्या राज्यात बहुतांश संपूर्ण विभागामध्ये पाऊस पाहायला मिळेल. आज दिवसभराचं जर पाहिलं तर आज दिवसभर लातूर, धाराशिव याचबरोबर नांदेड, परभणी, हिंगोली, संभाजीनगर, जालना संपूर्ण विभागामध्ये, बीडमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर विदर्भातील जो पश्चिम बाजू असेल, याच्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिमचा भाग असेल, यवतमाळ, चंद्रपूरचा भाग असेल, या ठिकाणीही अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच नागपूरचा पूर्व भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणीही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्व बाजू असेल, म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा बहुतांश ठिकाण असेल, माढा, करमाळा, याचबरोबर माळशिरसचा भाग असेल, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर हलक्या स्वरूपात पाऊस, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सांगली जिल्ह्याचा जो पूर्व बाजू असेल, जत असेल, कवठेमहांकाळच्या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस, तासगाव, विटा, खानापूर तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. शिराळा तालुक्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. कोल्हापूरचा बहुतांश घाटमधील भाग मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर हातकणंगले, शिरूर हा पूर्व बाजू असेल, त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जो पूर्व बाजू असेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. पुणे जिल्ह्याचाही पूर्व भाग ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. मात्र पश्चिम बाजू सर्व सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळेल. मात्र उत्तरेचं जर पाहिलं तर उत्तरेला पुणे उत्तर भाग असेल आणि अहिल्यानगरमध्ये काही अंशी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. उद्याच्याला पावसामध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर खान्देचा विचार जर केला, खान्देशमध्ये जळगावचा संपूर्ण विभाग असेल, याच्यामध्ये जामनेर, भडगाव असेल, तसेच पारोळा, अरबनेर, चाळीसगाव, येवला, रावेर, तसेच जळगाव तालुका असेल, जामनेर असेल, या ठिकाणी मध्यम, काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. असे 1-2 ठिकाणे असणार आहेत, त्या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाशिकचा पाहिला, नाशिकचा निफाड, येवला, चांदवड, सिन्नरचा भाग असेल, तसे नांदगाव असेल, मालेगाव असेल, कळवण, सटाणा, सरगणा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळेल. आज दुपारनंतर त्या ठिकाणी पावसामध्ये जास्त वाढ होण्याची ही दाट शक्यता आहे. उद्या मात्र त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर धुळे, नंदुरबार या 2 जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच काही असे ठिकाण असणार आहेत, म्हणजे तालुके असणार आहेत, त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, कोकणाचा विचार केला, कोकणाचा अतिदक्षिण भाग असेल, रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल, चंद्रराजापूर, लांजा, पाचल, अनुस्कुरा घाट असेल, जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळणार आहे. याचबरोबर रायगडचा बहुतांश भाग, दक्षिण भाग हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि रायगडचा उत्तरेचा भाग या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. 1-2 ठिकाणी मुंबई असेल, ठाणे, पालघर, कल्याण या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मात्र आज रात्रीनंतर मुंबईमध्ये पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. मुंबई असेल, लोणावळा, खंडाळा हा जो घाटमाथ्याचा भाग असेल, पनवेलचा भाग असेल, त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्यापर्यंत पाहायला मिळेल. याचबरोबर पालघरच्या बहुतांश भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं आज दिवसभराचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या YouTube चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉन फिरवा. धन्यवाद.